नमस्कार मित्र हो, मी आनंद. ट्रॅव्हल वर्ल्ड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस, जे एक थोर महान स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांची आज जयंती. सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. मित्र हो, मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ हे ट्रॅव्हल वर्ल्ड, ट्रेन इन्फॉर्मेशन, बस इन्फॉर्मेशन याबद्दल घेऊन येत असतोच. पण आज 23 जानेवारी असल्यामुळे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असल्यामुळे पूर्ण का होईना पण थोडीफार माहिती तरी आपल्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल असावी, त्याकरता मी हा व्हिडिओ बनवत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक जिल्ह्यामध्ये झाला. जे भौगोलिक परिस्थिती पाहता आजचं जे ओडिसा राज्य आहे, ओडिसा राज्यामध्ये कटक जिल्हा येतो. 23 जानेवारी 1897 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठं योगदान आहे. सर्वच थोर स्वातंत्र्य सेनानी यांचं योगदान या लढ्यामध्ये आहे, स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहे. पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जी आझाद हिंद सेना स्थापन केली होती आणि त्यांचं एक घोषवाक्य होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. हे त्यावेळेला खूप नावलौकिकास आलेलं होतं. जय हिंद हे एक आझाद हिंद सेनेचंच घोषवाक्य, म्हणजे वाक्य होतं, घोषवाक्य होतं असं म्हणायला काही हरकत नाही. पण तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे वाक्य त्यावेळेला भारतामध्ये सर्व युवा पिढी, तरुणांपर्यंत पोहोचलेलं होतं, सर्व जनसामान्यापर्यंत पोहोचलेलं होतं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं शिक्षण BA झालं होतं. 1919मध्ये त्यांनी कलकत्ता विश्वविद्यालयामध्ये, कलकत्ता युनिव्हर्सिटीमधून शिक्षण केलं. 1921मध्ये कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधून त्यांनी BA केलं. त्यांचा विवाह झाला. त्यांना अनिता बोस नावाची मुलगी होती. सर्वप्रथम 1927मध्ये सायमन कमिशन, जे ब्रिटिश गव्हर्नमेंट आणलं, त्याला विरोध नेताजींनी केला. नेताजींच्या नेतृत्वात खूप मोठे आंदोलन झाले. त्यामुळे नेताजींचं नाव हे भारत देशाला माहिती झालं. 1927 साली त्यांनी सायमन कमिशनला विरोध केला, बरेचसे आंदोलन केली. नेताजींकडे बरेचसे पद होती. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची त्यांनी स्थापना केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष राहिले. आझाद हिंद फौज त्यांनी स्थापन केली. आझाद हिंद फौजचं कार्य इतकं मोठं होतं की इंग्लंड, जापानपासून भारतात तर ओळखतच होते सगळे लोक. भारत व्यतिरिक्त इंग्लंड, जापान 10 ते 12 देशांमध्ये त्यांचं नावलौकिक पसरलं होतं. आझाद हिंद सेनेचं नाव लोकांना माहिती होतं. पर्यायाने नेताजी सुभाषचंद्र बोस हे सुद्धा लोकांना माहिती होते. 26 जानेवारी 1931 साली नेताजींनी झेंडा फडकवला. खूप मोठे आंदोलन झालं. झेंडा घेऊन त्यांनी आंदोलन केलं. त्यावेळेस त्यांना जेल झाली. कालांतराने ते जेलमध्ये राहिले. काही समझोते झाले, त्यामध्ये मग त्यांची जेलमधून सुटका झाली. 26 जानेवारी 1931ला नेताजींना जेल झाली. म्हणजे ते आंदोलन केलं, त्यानंतर त्यांना जेल झाली. 1938ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षपदी निवड झाली. गांधीजींच्या सांगण्यावरून ती निवड झाली असं म्हणतात. पण नेताजींची जी कार्य करण्याची पद्धती होती, कार्यपद्धती होती, ती गांधीजींना आणि काँग्रेसला पटली नाही, तत्कालीन काँग्रेसला पटली नाही. म्हणजे 1938 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नियुक्ती झाली. आणि लगेच 1939ला 29 एप्रिल 1939ला
पुन्हा नवीन अध्यक्षपदाच्या निवडीचा प्रस्ताव आला. त्यामध्ये मतदान झालं. महात्मा गांधीजींचा विरोध असूनही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 1580 मते मिळाली. आणि गांधीजींना जे अध्यक्ष हवे होते, सिद्धरामय्या की काहीतरी असं, त्यांना 1377 मतं मिळाली. म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस हे 203 मतांनी निवडून आले. पुन्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. परंतु गांधीजींची नेताजींवर खूप नाराजी असल्यामुळे त्यावेळेला गांधीजींनी मी काँग्रेसमध्ये काम करण्यास इच्छुक नाही असे विचार व्यक्त केले. त्यावेळी काँग्रेसमध्ये खूप अंतर्गत कलह सुरू झाले. 14 पैकी 12 सदस्यांनी राजीनामे दिले. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळेला तटस्थ राहिले. अशा परिस्थितीमध्ये नेताजींना काम करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं. ते एक थोर स्वातंत्र्य सेनानी होते, हे आपल्याला परिचितच आहे. नेताजींचा मृत्यू केव्हा झाला याबद्दल अद्यापही ठोस माहिती उपलब्ध नाही आहे. नेताजींचा मृत्यू हा 18 ऑगस्ट 1945 रोजी झाला असं सांगण्यात येतं. ते मंचुरियाकडे चालले होते. त्यांचं विमान क्रॅश झालं, विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असं म्हणतात. 23 ऑगस्ट 1945 रोजी टोकियो रेडिओने सांगितलं की सैगॉनजवळ विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे नेताजींचा मृत्यू झाला. त्यामध्ये पायलट वगैरे पण, क्रू मेंबर वगैरे होते. सगळ्यांचा मृत्यू झाला असं त्यावेळेला सांगण्यात आलं. याची एन्क्वायरी करण्यासाठी भारत सरकारने 1956 साली आणि 1977 साली इन्क्वायरी कमिशन एक समिती गठीत केली. त्यामध्ये सुद्धा असं सांगण्यात आलं की नेताजींचा मृत्यू हा विमान दुर्घटनेमध्ये झाला. पण पुन्हा त्यानंतर 1999 साली मनोज कुमार मुखर्जी यांच्या नेतृत्वात तिसरा आयोग स्थापन करण्यात आला. आणि 2005ला तायवान सरकारने सांगितले की 1945 साली कोणतंही विमान त्या एरियामध्ये क्रॅश झालेलं नव्हतं, दुर्घटनाग्रस्त झालेलं नव्हतं. आणि विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे कोणतेही प्रूफ अवेलेबल नाही आहे, कोणतेही सबूत नाही आहे, पुरावे नाही आहे असं त्यावेळेला सांगण्यात आलं 2005 साली. म्हणून नेताजींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या प्रश्नाचं उत्तर आजही अनुत्तरितच आहे. त्याचं उत्तरच आहे नाही. पण जनरली नेताजींचा जन्म हा 23 जानेवारी 1897 रोजी आणि मृत्यू हा 18 ऑगस्ट 1945 रोजी झाला अशी इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. नेताजींचं कुठेही स्मारक नव्हतं. आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या वर्षानिमित्त दिल्लीला इंडिया गेटजवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची स्थापना केलेली आहे. पुतळ्याचं त्यावेळी अनावरण झालं. आणि योगायोगाने त्याच वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती होती. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली होती. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचं ते 125वं वर्ष होतं. तर नेताजींचा पुतळा हा इंडिया गेट जवळ बसवलेला आहे.
अशा थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजीबद्दल मी ही थोडीफार माहिती तुम्हाला सांगितली. नेताजींचं कार्य खूप मोठं आहे. खूप म्हणजे खूपच प्रचंड मोठं आहे. एक बेसिक इन्फॉर्मेशन मी नेताजीबद्दल आपल्याला सांगितली. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुनश्च एकदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारी त्यांना विनम्र अभिवादन. जय हिंद.